या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। शिव म्हणजे कल्याण मंगल असा अर्थ आहे। या मंगलाची उपासना म्हणजे महाशिवरात्रीचे व्रत। भगवान शंकराचे प्रत्येक रूप भक्तांना पूजनीय। तो भोळा असला तरी तांडवाने संपूर्ण सृष्टी हलवणारा आहे। अशा या देवाचे आशीष घेण्यासाठी शिवभक्त आतुर असतात। म्हणूनच ठिकठिकाणच्या महादेव मंदिरात भक्तांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते। ऐतिहासिक गोंदेश्वर मंदिरात गोंदेश्वर सेवा समितीच्या वतीने यंदाच्या वर्षी काढण्यात आलेल्या मुखवटा मिरवणुकीने तर सर्व सिन्नरकरांचे लक्षच वेधून घेतले। भगवान शंकर जरी भोळा असला तरी तांडवाने संपूर्ण सृष्टी हलवून टाकणार आहे। तिसरा डोळा उघडला तर सृष्टीचा लय ठरलेला आहे। भगवान शंकर जितके शांत तितकेच उग्र दैवत म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे। म्हणूनच अशा दैवताचे आशीष घेण्यासाठी शिवभक्त आतुर असतात। महाशिवरात्री हा दिवस शिवभक्तांसाठी विशेष उपासनेचा दिवस मानला जातो। भक्तगण या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करीत असतात। सिन्नर शहरातील हेमाडपंथी गोंदेश्वर मंदिरात गोंदेश्वर सेवा समितीच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री महोत्सवाचे शुक्रवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले होते। उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी मंदिराचे पुजारी गुरव यांच्या निवासस्थानावरून परंपरेनुसार गोंदेश्वर महादेवांच्या मुखवट्याची शहरातून भव्य मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली। नगर प्रदक्षिणेत पारंपरिक वाद्य वेशभूषा केलेले महादेव, रावण आदींच्या सहभागातून निघालेली शोभायात्रा सिन्नरकरांचे लक्ष वेधून घेत होती। पालखी मार्गात महिला वर्गांनी आकर्षक अशी रांगोळी काढून शोभायात्रेचे स्वागत केले। दुपारी नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर गोंदेश्वर मंदिरात या शोभायात्रेचा समारोप करण्यात आला। SN न्यूजसाठी अक्षय गायकवाड।